नमस्कार. संध्याच रेसिपीजमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे. फ्रेंड्स, आजची आपली रेसिपी आहे ढाबा स्टाईल दाल तडका. चला तर मग फ्रेंड्स, रेसिपीला सुरुवात करूयात. सर्वात प्रथम ढाबा स्टाईल दाल तडका बनवण्यासाठी इथे मी घेतली आहे अर्धी वाटी तुरीची डाळ. ही डाळ मी निवडून घेतलेली आहे. याचे वजनी प्रमाण म्हणाल तर 100 ग्रॅम इतके आहे. इथे मी घरगुती तयार केलेली तुरीची डाळ घेतली आहे. तुम्ही इथे विकतची तुरीची डाळ वापरू शकता. सर्वात प्रथम आता इथे ही तुरीची डाळ मी 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ अशी धुवून घेणार आहे. कारण आपण जेव्हा विकत मार्केटमधून ही तुरीची डाळ आणतो तेव्हा ती बराच वेळा हाताळली गेलेली असते, तसेच त्याला पावडर लावलेली असते. त्यामुळे ही पावडर निघून जावी, तसेच ही तुरीची डाळ स्वच्छ व्हावी यासाठी इथे ही डाळ मी 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ अशी धुवून घेत आहे. त्यासाठी या डाळीमध्ये पाणी ॲड केले आहे. इथे तुम्ही पाहू शकता आता ही डाळ मी स्वच्छ अशी धुवून घेत आहे. तर फ्रेंड्स, आज आपण बनवत आहोत मस्त असा चमचमीत ढाबा स्टाईल दाल तडका. तर ही रेसिपी कशा प्रकारे बनवली जाते हे पाहण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा. तर इथे तुम्ही पाहू शकता सर्व डाळ जी आहे ती मी स्वच्छ अशी पाण्याने धुवून घेतली आहे. धुवून घेतलेली सर्व डाळ आता इथे मी कुकरमध्ये ॲड करून घेत आहे. तर आता ही कुकरमध्ये ॲड केलेली डाळ इथे मी शिजवून घेणार आहे. कुकरमध्ये डाळ शिजवून घेतल्यामुळे ती पटकन अशी शिजली जाते. डाळ शिजण्यासाठी आता या डाळीमध्ये ॲड केले आहे 2 ग्लास पाणी. पाणी ॲड केल्यानंतर आता यामध्ये ॲड करत आहे पाव चमचा हळद, तसेच एक छोटी पळी तेल. तेल ॲड केल्यामुळे आपली डाळ जी आहे ती एकसारखी मऊसूत अशी शिजली जाते. आता हे तेल व जी हळद आपण ॲड केली आहे त्या डाळीमध्ये व्यवस्थित अशी इथे मी मिक्स करून घेत आहे. तेल हळद व्यवस्थित असे मिक्स करून घेतल्यानंतर इथे मी कुकरचे झाकण बंद करून घेत आहे. कुकरचे झाकण बंद करून घेतल्यानंतर आता हा कुकर गॅसवरती मी डाळ शिजण्यासाठी ठेवून दिला आहे. गॅसची फ्लेम जी आहे ती इथे मी फुल ठेवली आहे. तर आता या कुकरच्या इथे मी 4 शिट्ट्या करून घेणार आहे. इथे एका पाठोपाठ एक कुकरच्या 4 शिट्ट्या होत आहेत. एकूण 4 शिट्ट्या झाल्यानंतर गॅस जो आहे तो इथे मी बंद केला आहे. गॅस बंद केल्यानंतर आता हा कुकर थंड होण्यासाठी तसेच यातील वाफ पूर्णपणे निघून जावी यासाठी हा कुकर मी गॅसवरून उतरून बाजूला ठेवून दिला आहे. एकूण 10 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता कुकरची वाफ पूर्णपणे निघून गेली आहे. तसेच कुकर इथे आपला थंड झाला आहे. कुकरचे झाकण खोलल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता डाळ जी आहे ती एकसारखी छान मऊसूत शिजली गेली आहे. शिजलेली सर्व डाळ इथे मी घोटून घेत आहे. अशा प्रकारे डाळ घोटून घेतल्यामुळे डाळ तडक्याचे जे टेक्स्चर आहे ते एकसारखे तयार होते. तर इथे डाळ आपली पूर्णपणे शिजून तयार आहे, घोटून तयार आहे. तर आता आपण लगेचच याचा चमचमीत असा ढाबा स्टाईल दाल तडका बनवून घेऊया. यासाठी इथे मी कढई गरम करण्यास ठेवली होती. कढई गरम झाली आहे. यामध्ये ॲड करत आहे 2 छोटी पळी तेल. गॅसची फ्लेम जी आहे ती इथे मी मीडियम ठेवली आहे. तेल गरम झाले आहे. आता यामध्ये ॲड करत आहे अर्धा चमचा जिरे. जिरे तेलावरती छान असे तडतडले गेले की लगेचच यामध्ये ॲड करत आहे 7 ते 8 कढीपत्त्याची पाने. कढीपत्ताही तेलावरती छान असा तडतडला गेला की आता यामध्ये ॲड करत आहे बारीक चिरलेला एक छोट्या आकाराचा कांदा. कांदा तेलामध्ये ॲड केल्यानंतर हा कांदा मऊसूत होईपर्यंत या तेलामध्ये इथे मी परतवून घेत आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता कांदा आपला छान असा मऊसूत होईपर्यंत परतला गेला आहे. आता यामध्ये ॲड करत आहे अर्धा चमचा आले लसणाची पेस्ट. आले लसणाची पेस्ट ॲड केल्यानंतर याचा कच्चेपणा दूर होईपर्यंत ही पेस्ट या तेलामध्ये मी परतवून घेत आहे. आले लसणाची पेस्ट छान अशी परतली गेली की आता यामध्ये ॲड करत आहे एक मोठ्या आकाराचा टोमॅटो जो की मी बारीक असा चिरून घेतला आहे. टोमॅटो ॲड केल्यानंतर कांद्याप्रमाणेच हलकासा मऊसूत होईपर्यंत हा टोमॅटोही इथे मी तेलामध्ये परतवून घेत आहे. टोमॅटो आपल्याला पूर्णपणे या तेलामध्ये शिजवून घ्यायचा नाही आहे, हलकासा असा परतवून घ्यायचा आहे. टोमॅटो इथे परतला गेला आहे. आता यामध्ये ॲड करत आहे मसाले. सर्वात प्रथम अर्धा चमचा हळद. सुरुवातीलाही आपण डाळ शिजवताना हळद ॲड केली आहे, त्यानुसारच इथे हळद ॲड करायची आहे. यानंतर यामध्ये ॲड केले आहे 1 चमचा लाल मिरची पावडर, तसेच अर्धा चमचा गरम मसाला, 1 छोटा चमचा धना पावडर. धना पावडर ॲड केल्यानंतर यामध्ये ॲड करत आहे बारीक चिरलेली कोथिंबीर. आता हे सर्व साहित्य या तेलामध्ये 1 मिनिटभर गॅसच्या लो फ्लेमवरती इथे मी परतवून घेत आहे. मसाले परतताना गॅसची फ्लेम जी आहे ती इथे लो ठेवायची, जेणेकरून हे मसाले करपले जाणार नाहीत. मसाले इथे आपले छान असे परतले गेले आहेत. याला तेलही खूप छान असे सुटले आहे. तर आता यामध्ये ॲड करत आहे घोटून घेतलेली सर्व डाळ.
डाळ ॲड केल्यानंतर या मसाल्यामध्ये ही डाळ व्यवस्थित अशी मिक्स करून घेत आहे. गॅसची फ्लेम जी आहे ती इथे आता मीडियम ठेवली आहे. सर्व डाळ व्यवस्थित अशी या मसाल्यांमध्ये मिक्स करून घेतल्यानंतर तुम्ही या डाळीची कन्सिस्टन्सी पाहू शकता, एकदम घट्ट अशी तयार झाली आहे. तर डाळ तडका जो असतो तो इतका घट्ट नसतो. यासाठी याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी यामध्ये ॲड करत आहे 1 कप पाणी. तर हे पाणी इथे मी गरम पाणी वापरले आहे, थंड पाणी ॲड करायचे नाही. पाणी ॲड केल्यानंतर यामध्ये ॲड केले आहे चवीनुसार मीठ, तसेच 1 छोटा चमचा कसुरी मेथी. तर ही कसुरी मेथी हातावरती क्रश करून ॲड केलेली आहे. यानंतर यामध्ये ॲड केली आहे बारीक चिरलेली कोथिंबीर. तर आता हे सर्व पाणी, मीठ, कसुरी मेथी तसेच कोथिंबीर व्यवस्थित अशी मिक्स करून घेत आहे. तर आता इथे तुम्ही डाळ तडक्याची कन्सिस्टन्सी पाहू शकता, अशा प्रकारे तयार झाली आहे. या डाळीला आता आपल्याला उकळी आणायची आहे. तर तुम्ही पाहू शकता डाळीला उकळी आली आहे. तर ही डाळ जी आहे ती आणखीन 2 मिनटं गॅसच्या लो फ्लेमवरती मी अशीच उकळवून घेणार आहे. डाळ छान अशी उकळवून घेतल्यामुळे ही खाताना याची चव जी आहे ती खूप छान अशी लागते. तर यामध्ये आपण याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी जे पाणी ॲड केले आहे ते गरम पाणी ॲड केले आहे. थंड पाणी अजिबात ॲड करायचे नाही, नाहीतर या डाळीची चव जी आहे ती पूर्णपणे बिघडली जाते. डाळ उकळल्यानंतर गॅस जो आहे तो इथे मी बंद केला आहे. तर आता या डाळीला तडका देऊन घेणार आहोत, म्हणजे पूर्णपणे आपला इथे डाळ तडका खाण्यासाठी तयार होईल. यासाठी एका फोडणी पॅनमध्ये 2 चमचे तूप गरम करून त्यामध्ये ॲड केले आहे अर्धा चमचा जिरे, तसेच 1 छोटा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, 2 सुकलेल्या लाल मिरच्या. या सर्व साहित्यांची फोडणी तयार करून याचा तडका इथे मी या डाळीवरती ॲड करून घेतला आहे. ॲड केलेला सर्व तडका या डाळीमध्ये व्यवस्थित असा इथे मी मिक्स करून घेतला आहे. तर इथे पाहू शकता मस्त असा चमचमीत ढाबा स्टाईल दाल तडका आपला खाण्यासाठी पूर्णपणे तयार झाला आहे. याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता. दाल तडका जो आहे तो अगदी जास्त प्रमाणात पातळ किंवा जास्त प्रमाणात घट्ट असा नसतो, मध्यम दाटसर अशा प्रमाणामध्ये असतो. तर हा दाल तडका तुम्ही चपातीबरोबर, भाकरीबरोबर, जिरा राईसबरोबर किंवा प्लेन भाताबरोबरही खाऊ शकता. साधी व सोपी रेसिपी आहे. या रेसिपीसाठी जास्तीचे असे काही साहित्य लागत नाही, घरगुती साहित्यामध्ये ही रेसिपी तयार होते. या रेसिपीसाठी लागणाऱ्या सर्व साहित्यांची यादी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता. तर फ्रेंड्स, तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तसेच चॅनलवर नवीन असाल तर जरूर बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे अशाच प्रकारच्या नवनवीन रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील. तसेच आणखीन कोणकोणत्या रेसिपीज तुम्हाला पाहायला आवडतील हे देखील मला कमेंट करून जरूर कळवा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीमध्ये.